वाईट पाय दुखायला तुम्हाला सांगतो, असलं वाईट. पप्पाला पण हरकून म्हणजे माझं जे फ्लॅट चप्पल होतं का नाही ते तुटायच्या घ्यायला आलं म्हणून मग हे लास्ट ऑप्शन म्हणून हिल्स घातलेलं. मला इथं कुर्ती आवडल्या गाईस. 1500 रुपये सांगायला पाहिजे. 1500. आता वैष्णवीला म्हणलं दिदे बास्कर म्हणली ले आता हे करू नको. पप्पाने जर आमच्या आकडा सांगितलं का नाही मी काय खरेदी केलोय तिथनं पायतान फेकून मारतील. मी आता रिव्हील करणार नाही म्हणून गाईस काय पण मी तुम्हाला सांगितलं आकडा जर सांगितलं का नाही शेवट होईल. पप्पांसमोर तर काय बोलू नकोस. रू बाहेर आहे पप्पा इकडे पाठवा. आम्ही सकाळपासून फक्त पप्पा पाण्यावर आहे. पाण्यावरच आहे. एवढं मला पाणी संपलं आहे. आम्ही अजिबात जेवलेलं आहे असून. पाठव काय तर पार्सल. तुम्ही पप्पा तसं काय काय कसं खायला लागलं की नाही सगळं दिसायला लागलं व्हिडिओमध्ये. व्हिडिओत सगळं दिसायलंय. पप्पा इथं एवढं भारी ऐक ना थांब. पप्पा इथं एवढं भारी भारी ड्रेस आहेत की नाही. तुमची आठवण आली. खरंच तुम्ही नाही असं आठवण करायला आली काय घेऊन तुझी. जरा पैसे पाठव की. हा पैसे खर्च करू नका म्हणते. तुम्ही दिलाच नाही का पप्पा मुळात पैसे. समज 4 तुम्हाला काय लाज वाटतं की नाही? एवढं कशाला काय फिरायला गेलाय काय अभ्यासाला गेलाय काय याला गेलाय? अगं आता नाही आहे म्हणून असतं तर कशाला घेतलं असतं. आम्हाला काय घेतलंय का नाही? हे तुमच्या याचं काय नाही आहे. साड्या बिड्या सगळं ड्रेसच आहे इथं आणि ते बी सगळं उघडं उघडं. चालतंय की आम्हाला. अगं सगळं असं ओपन ओपनच आहेत. स्लीवलेस हे ते. चालतंय की आम्हाला पण चालतंय की आता. 1 फूट पण ड्रेस नाही तिथे. 1 फुटाचा पण नाही. अर्धा फुटाचा ड्रेस आहे. FC रोड लय वेळ. आता काय सगळं असं काय शॉपिंगचं असते. आतात असते सगळं. लई छान छान आहे बेबी. आम्ही तर एक मम्मी कोपऱ्यात गेलोच नाही बाई. एवढं खर्च झाले म्हणून. एवढा मला खर्च केला म्हणलं धाडच झालं नाही पुढच्या याला जायला. गेलोच नाही पुढं. येऊन बसलो इथं. अजून खाल्लोच नाही. नुसतं पाणीच प्यायला लागलोय मगापासून. 4 वाजले तर अजून काय खाल्लं. बचत गट आता मी रूमवर राहणार महिनाभराने येणार. करणार नाही मी आता कुठे जिरली. एका दिवसाला एवढं मला म्हणजे आवडच आहे. काय झाले उद्याचं तिकीट काढा. मी या लागलोय घरला. आता चाललंय दगडूशेठ गणपतीच्या इथं 3 किलोमीटरच काहीतरी होतं. आता आम्ही काही 1 किलोमीटर चालतो आलो. अजून 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर काय 1.5 किलोमीटर असं काहीतरी आहे. जिरली ॲम्ब्युलन्स तर 10-12 गाड्या ॲम्ब्युलन्सच्या आत्ता बघितल्या एवढ्या रोडवर. लई वाईट तुम्हाला खरं सांगतो. आणि पुण्यात आल्यावर लाज कशी वाटायला लागलाय सांगा. पोरांपेक्षा कधी पोरी एवढं स्मोकिंगच्या आहारी गेल्यात. लई घाण म्हणजे घरात असून जी बंधन होती ती परवटी वाटायला लागली. बाहेरून जे असं तो श्वासच घ्यायला झालाय मला. इथं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. तुम्हाला खरं सांगतो. फ्रीडम आहे पण गुदमरा लागले. तसंच Turn left onto Narsit. संस्कार म्हणा किंवा बाकीचं सगळं तुम्हाला खरं सांगतो. 1 नंबर आहे पण. आणि ज्या पोरी भांडताय का नाही पुण्याला जायला. मी पुण्याला नावं ठेवा ना. पुणे 1 नंबर आहे. पण जी जनरेशन आहे जेनझी आणि वॉड्यावर ती भयंकर बिघडल्या सिरियसली. सगळं गोऱ्याचं पाक काळं मिट्ट झाले. फ्लरिशची मला आता लई वेळ करायचा आहे. 2 मिनिट ट्रीटमेंट घ्यायला आहे. पहिला एवढं फिरलोय आज भयानक फिरलोय. पुण्यातली लोक माणसं अशी असून पण तोंडाकडे काय बघतात काय माहिती ब्लॉगिंग करताना. मला आमचं इचलकरंजी मध्ये बघत नाही तसं ब्लॉग वगैरे करताना. अशी वळून बघायला लागलात. अरे अवघड होते रे. एकतर मला सवय नाही आहे तर अशी बघायलात माणसं. जाऊ दे आम्हाला काही पडलेलं नाही आहे. रिक्षात बसून त्यांना तेवढं एंटरटेनमेंट लाईव्ह परफॉर्मन्स काहीतरी बघतील. खरं सांगतो आत्ता चालत चालले. गणपतीला खोटं बोलणार नाही. घरातल्या ना मनापासून थँक्यू म्हणायला लागलोय. तुम्ही जे आमच्यावर बंधनं घातलंय की नाही म्हणून आम्ही एवढं संस्कार जपायला लागलोय आपलं. इथल्या पोरी बघून खरंच अक्षरशः लाज वाटली. मला लिटरली सांगतो ही हार्श रियालिटी आहे. जेवढं पोरांच्या त्यात स्मोकिंगचं दिसणार नाही की तेवढं पोरी आहारी गेल्यात. आणि एवढं स्टँडर्ड अशा एवढ्या हायफाय वाटतात. आई ग टॉप लेवलच्या. काय विचार करा रे. आईवडिलांचा विचार करा. पुण्यात जर कोण पोरी बघत असशील आणि स्मोकिंग करत असशील आईवडिलांचा प्लीज विचार करा. तुम्हाला विश्वासानं पाठवले आणि हे फालतू धंदा करून खरंच काहीच मिळत नाही. उलट तुम्हीच मरशीला लवकर. एवढं घाण शी मन उडलं. तास झाला अर्धा तास आम्ही अजून चालायच लागलोय. जीव गेला भाई. जीव खरंच सांगतो. आजपर्यंत एवढं कधीच चाललं नाही. कधीच बाप एका जन्मात दिवसात सगळं चालू चालू झाली. कारण पैसे जिरली खर्च करून. म्हणलं 3 किलोमीटर आता खर्च करू शकत नाही. मला इथं चालत जाऊया तर लई आहे गाईज. हे
पण पुण्यामध्ये खरं सांगतो फिरण्यासारखं भयानक आहे. छान आहे सिटी, खरं सांगतो एकदम ॲटलिस्ट क्लीन आहे हां. बट भाई माणसंच अशी आहेत ना, मला बाकीच्या कुणाबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, फक्त ती गोष्ट मला खरंच खटकली आणि मी त्याच्या मतावर ठाम आहे की अशा गोष्टी करू नका. सिरियसली रे, स्वतःच्या आईवडिलांना गंडवून गणी ह्या बाबतीत तरी गंडवू नका. हे स्मोकिंग करून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला त्यांचा म्हातारपणाचा आधार वाढवण्यासाठी एक काठी म्हणून तुमच्याकडे बघतात आणि तुम्ही हे असलं स्मोकिंग ते करून ती काठी मोडतायसा. उद्या काय मेला विला तर काय होणार आहे, काय मिळते म्हणते मी. हे बाकीच्या वेळी खर्च करा, बाकीच्या गोष्टी करा, एक्सप्लोर करा, फिरा, शॉपिंग करा. पण तुम्हाला सांगतो हे प्यायला पण मला भीती वाटतं माहिती आहे. हे हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आणि ह्या पोरी लिटरली मग सांगू चहाच्या टपरी कमी आणि मोस्ट ऑफ स्मोकिंग एरिया जास्त आहे, त्यामुळे चहा प्यायची पण माझी इच्छा नाही आहे सिरियसली. फिरलं तुळशीबाग, ज्वेलरी खरेदी केलेली नाही का ते तुम्हाला लवकर कळेल. गर्दी काय एवढी, अर्धा तास झालं चाललोय, आम्हाला पाणीच मिळेल ना, म्हणजे अर्धा किलोमीटर. 1 किलोमीटर झालं. हळूकच घालवू नकोच, अर्धा किलोमीटर फिरले, पाणीच नाही. वाळवंट सारखं वाढालंय तिथं आल्यावर. सगळं स्टेशनरी दिसायला लागल्या, सगळीकडे स्टेशनरीज आहेत. अशी का माणसं बघायला लागलाय रे. पुणेकर आहात तुम्ही, तुमच्यासाठी गोष्ट नॉर्मल पाहिजे, असं का बघायला. पाणीच नाही, सगळीकडे पुस्तकच आहे, पुस्तकं. वैष्णवीपर्यंत मिळालं फिरणार नाही. मला एवढं फिरवलं माहितीये काय. आणि पाण्याची बाटली भेटली आम्हाला. मोबाईल पडायला पाहिजे. फिरणार होता तू मला विचारा ना. मला पाकती नाही FC रोडवरनं तुळशीबागेपर्यंत चालत आली. नशीब समज तुझं, आपण जिथं राहतो तिथं तुला तिथं मी चालत नेलं नाही. कारण कसं करायला पाहिजे माणसाला आयुष्यात, बरोबर आहे की नाही गाईच. तर का लय फिरलं, जेवढं फिरलं असं पूर्ण वर्षभराचा आजच फिरला काय वाटायला लागले. ही एवढी सगळी बॅग भरली शॉपिंग असं नाही तुझं. मोबाईलचे टक्के 10% आहे चार्जिंग, नाही 20% आहे. कुठे अजून ठीक बरं ब्लॉग होते, काय वेळ टेन्शन घेऊ नका, असं बघत राहा तुम्ही ब्लॉग. आणि आमचा इथं ब्लॉग व्हायला लागला तर आम्ही मरते ठेवतो. हे बघा, मी इथे तिला शॉपिंग दाखवलं आणि तिथं तुम्हाला फ्लॉवर पॉट डिझाईन केल्या गाईस. कमेंट करून सांगा, आउट ऑफ 10 रेट द्या. कुणाचं काय तर कुणाचं काय, मी एवढीला दाखवलं. एवढा रेट झाले मी तुला. आय नो दॅट. अगं 00 छान डिप्रेशन कमी करण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं. गाइस, जिस घड़ी का मुझे इंतजार नहीं था वो घड़ी आ गई है. हम अभी शिव्या खाने वाले हैं. नाही तर शिवाय खायला कोण रेडी असते सांग. शिव्या थांब, पांचड ह्याच्यामध्ये एवढं काही खास हे नाही. तर मला आवडलं. हे मला घेतलंय, अजून मला. कुठं आहे? हा इथं आहे. हे किती रुपयाला आहे सांग? हे एक नाही मिनिट, आवडलं मला. आम्हालाच प्राइस आठवना. हा, सांग खरं. हे नाही आवडलं मला. वाईफाय खवाडा खोलीत काय? हे नाहीच आवडलं मला. हे किती हे छान. एस्थेटिक आहे बघा गाईस. हे मस्त आहे. हं, तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय कुठलं आवडलं. वैष्णवीचं मला सगळं आवडणार आहे. मला हे आवडलं. मग गाईस मी काय कारण मी जे घेते तिचं नाव आता बिल फाडणार. नाही, हे माझं मला घड्याळ आवडलं का वैष्णवीचं आवडलं सांगा. हा कमेंट करून सांगा. ह्याचा रेट सांग ना, किती रुपयाला असेल. हे नाही मगाशी सांगितलं मी तुला. 100 रुपये. हा, 100 रुपये. किती रुपये केले गेले? 200 आहे. नाही आप कमी केले आपण. काहीच हे आपल्या इचलकरंजी मध्ये पण 100 रुपयाला भेटून जाईल. थांब ना, मला आठवू दे की ते किती रुपये आपण कमी केले का कुत्रे. तू अंदर 350 350 रुपये आणले तू म्हणून मी लांब बसलोय. हा माझं भरपूर आहेत शिव्या, अजून एक एकच द्या. बाहेर काढ, पटपट बाहेर काढ. मला हे पण किती रुपयाला shopping असेल? करायची. 10 रुपये. आता तर नवीन आलंय 20 रुपये. आता नवीन आलंय स्प्राईटचं 10 रुपयाला. खाली पप्प्याच्या दुकानात जाशील की नाही. पप्प्या आमचा स्वस्त देतोय सगळं. हा आणून द्यावर. हे कुर्ती घेतली आहे, ही एक आहे. तो बघितलं तर म्हणेल काय मला पप्प्या त्याला कोण माहिती, त्याला म्हणते आपण. कुर्ती आहे. हा कॉर्सेट आहे का कुर्ती? नाही नुसता एकच आहे, सिंगल पीस आहे. तुळशीबाग. नाही तुळशीबागेत काय घेतलं नाही, तिथं सगळ्या ज्वेलरीज होत्या. आणि मी का घेतलं नाही तुम्हाला लवकरच कळेल, तिथून का घेतलं नाही. हे वैष्णवीला घेतलंस तू, कारण हे तुला यायचं नाही. म्हणजे आणि हे जर मी घालून दाखवलं काहीच तर तुझं नाव बदलायचं तू. वरण भात देते की तुला? जास्त करायला लागले त्यावर मी फाडणार आहे. हे नाही छान आहे. Nice. किती It रुपये? is nice, guys.
कितीच होतं आणि हे स्लीवलेस नाही आहे पप्पा, ह्याच्यावर भाया आहे इथं. हा, भाया आहे. भाया हे स्लीव्ह खरंच आहेत काय बघ हाय हाय. बघितलेली वैष्णव तू बघितलेलीस? हाय ना ग दीदी वैष्णव हाय, आहे, हाय, आहे, हाय, आहे, पप्पा आहे, अंकल आहे. 150 रुपये. हे आमचं ब्लॉग पप्पा पण बघतील ना. 150 रुपये. 150 सोड, पुढचं दाखव. कितीला आम्ही कितीला घेतला सोड? किती घेतलीस? 150च्या वर जर एक पैसा दिली असशील तुझी इथंच मी कशी नाही, आहे? मी त्याला 150लाच मागवतो. चूक करू नकोस मला. आई शपथ त्याला 200 डॉलर दिला. मॅडम हमारे फिक्स रेट है असं बोला. 300ला 2 जोडी मागायची असते मग बार्गेनिंग. वो बोला हमारे पास ऐसा ऑफर नहीं है, एक ही लो मैडम, दुसरा ना हो 200 रुपये कोच लो. मी म्हटलं मला लाज वाटली, बघत होती माझ्याकडे 4 लोक. आपण मला लाज लाज वाटली वाटली म्हणून तू आता. पैसे का घालून आलीस? मला आवडलेलं, छान आहे ना. इट इज नाईस बट हा. पैसा काय एवढा घालायचा माणसाला? शिट्टी वाजली. हे सगळं खायची वेळ आहे. ह्याच्यात मी खूप बार्गेनिंग केले गाईस. किती हे देखो. हा हा ह्याच्यात ना? भरपूर केले मेघे हे छान आहे खरे, तू घालू नकोस कारण हे आता सगळ्यांकडे कॉमन झालं. असू दे, इचलकरंजीत नाही आहे. इचलकरंजीत नाही आहे. माझ्याकडे मी म्हणजे नेहमी लोकांचं बघा सांगते तीच असेल. खूप छान फ्रिल्स आहे त्याला. किती वाटलं? ह्याला मी 200 देऊ शकतो. अगं, ए. हो हा, कितीचं माहिती आहे का त्यांना सांगितलेलं 400 हा, मी आम्ही 250 ला 300 घेतला. घेतला हा 250 मागले त्याला. तो 350 म्हणाला, मी 250. ठीक आहे. 250 ला आहे इट का? इज वर्थ इट. 250 हा ना? 250 वर्थ इट. यस एकाच तरी सहमत झाले. हे वर्थ इट नाहीये. हा पण ते छान आहे तेवढं चालायचं आहे. म्हणजे असं मला आवडला. ठीक इट आहे. इज नाईस. प्रिटी आहे. आणि हे रस्ते ऍडजस्टेबल आहे. मस्त आहे मस्त आहे. हा ना? छान आहे. किती 800. कुठलं घेतलं 300 च्या आसपास आहे. ठीक आहे. तेवढ्या रेटला मिळाला. कापड पण चांगलं कापड आहे. चांगलं. कापड चांगलं आहे गाईज. आता झिंजा उडवायला इकडे नाही आहे. झिंजा माझ्या छान आहे ना. क्यूट आहे. पण जरा पटपट दाखव माझी एक्साइटमेंट वाढा लागली. हे बघ किती रुपये आहे. मेघे वाय दिस वाय. इचलकरंजीमध्ये नाहीये ते. पुण्यामध्ये गाईज कॉमन आहे. कॉमन. इचलकरंजीमध्ये नाहीये. विषय संपला. हा इचलकरंजीत आहे बाई पुणे की नाही मला हा कलर आवडला आणि माझ्याकडे हा कलर नव्हता. वैष्णवीकडे पण होता आणि वैष्णवीने 2 दिला. पण विषय संपला. हा माझ्यावर छान दिसेल असं मला वाटतं. पुढे मध्ये कॉमन आहे. हे कॉमन इट इज कॉमन. इट इज नॉट कॉमन. हे पण हाय लई पोरी हे होते पण जरा घातलं. सगळं. लई बाई लई. खरंच तिथं बॅग घालून त्या ठेवायला घालून लागलं. निर्लज्ज का तिथलं का तिथंच घालवलं. हा नाही. सांग किती रुपयाला? 200. ए मूर्ख आहे का? 200. 500 ला 2 आहेत. ते तरी 400 घेतलं त्यांना होय ग मग मी काय चुकीचं सांगितलंय. 200. हा बरोबर आहे. हा का? खरंच? खरं सांगायला मी लई ठिकाणी मी तुम्हाला सांगतो गणपती शपथ मी पहिल्यांदा आयुष्यात एवढी बार्गेनिंग केली असेल. मला येतच नाही. मी अशी न लाजता. खरंच मी हा त्या पॅक करा अशी होतो. खरं मी धाडस केलो आणि आज इट इज क्रेडिट गोज टू मी. खरंच सांगतो मी एवढी लाजायचो नाही बाई. कशाला मागायचो. मला जर कोणी संधी दिली तर मी डीमार्ट झुडिओ आणि पॅन्टलून्स मध्ये पण जाऊन भांडेन. एवढ्या कमी रेटला द्या मला. ये बहुत ज्यादा हो गया. ये बहुत ज्यादा हो गया. चल घरात जातो नाही रे, काय सांगू. संधी दिली तर कोणी. भीती वाटत्या. आता माझ्या चप्पल बसणार आहे गाण्याखाली. हा तिला कालच मी शिव्या घातल्यात. घेऊ नकोस. तुझ्याकडे 1760 आहेत आणि घेतल्या. म्हणलं इट्स प्रिटी ब्रो. प्रिटी असलं तरी काय झालं तुझ्याकडे. 150 रुपए दिए उसने मेरे को. फिर इट्स ओके. 300 रुपए बोला था उसने मेरे को. 150 मेरे को दे देती 150 रुपए. ले तू तेरा 6 पीस सब. 150 कब से है माझ्याकडे नव्हतं हे राऊंड वाले. मला हवं होतं. 100 ला दिला. छपरी नाहीये का बस. छान दिसतं. किती नाही 100 ला. बघू ग केस सोडले की छान दिसतंय. आंधळी वाटवले. हे छपरी पुरी नाही छपरी नाहीये. काय पण आणि नाही. इकडं बघू ते असं आलं कसं. कुछ भी एवढं छान आहे. चप्पल बघ. सस्ते का माल रस्ते का माल सस्ते
150. अजून एक आहे बाहेर आहे 150. हो नाही एक वैशिष्ट्य आहे, हे जेव्हा खोटं बोलते आम्हाला लगेच कळते. कशाला दूध दिला हा, म्हणजे बाहेरचं भारी आहे खरंच वाढण्याचं मऊ मऊ आहे माझं म्हणून त्याचं दुकान झालं छान आहे चप्पल आल्या ना मला म्हणालती वाईपी लाईटाचं दुकानात आता आता- कसली अगं त्याचं दुकान लागलाय पण एवढा नाही ते हिल्स घातलेलं मी मग ते जुनं चप्पल येत आहे जे मी घालून घेतो ते जुनं आणि मग ते नवीन घातलं लगेच छान आहे ना छान आहे पण महाग पडलं तुला ते. बरोबर आहे. मी त्या कुत्रीला सांगतच चल आणि अजून एक मॅडम माझ्याकडे नव्हते हे 300 रुपये आणि मला माहिती आहे 400 रुपयाला आणली असणार आहे 100%. 300 रुपये आणले काय लागणार 300 रुपये झालं. ठीक आहे. डाव उलटला बाई. ए उघडून बघ मग थोबाड कर काय छान आहे मला आवडला माझ्याकडे हा कलर नव्हता आणि ह्याच्यावर पॅन्ट पण मी मॅचिंग घेतली ए नाही ग छान आहे वरती छान दिसतंय असं लुक वगैरे केलं गोल्डन आणि याच्यावर ब्राऊन कलरचीच पॅन्ट मॅचिंग नाही 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 skin. असली skin. तुला का नंतर दाखवते तुला. छान आहे का डिसेंट आहे तुला आवडलं वैष्णवी ह्याच्यावर राहून तू पण चॉईसेबल. मी तिला काय म्हणाल छान top, खरंच बाद आहे मला खरंच प्रोफेशनल वाटतं हे बादचा विषयच नाही मी म्हटलं काय बाद आहे कॉमन आहे गाईज ही सगळं मला ए, वाटलेलं ए, जरा काहीतरी अगं हे माझं ड्रेसचं कलेक्शन दाखवते कॉमन काय मिळणार नाही. हे हेंद्राई की नाही पुण्यात राहतंय मी हाय ते इचलकरंजी राहतोय इचलकरंजी असलं मिळत नाही आणि कोण घालणार पण नाही मग मला सांगा मी कुठलं बी घेऊ शकतोय ना कॉमन सेन्स हे जबरी माणसं राहतील असतात येडी सांग ना किती रुपये 250-200. 230 ला काहीतरी घे हा 230 ला काहीतरी. थांब की थांब. तू अजून एक कवर घेतल्यास हा? थांब की 2 मिनिटं अगं कुत्रे थांब कवरचं काहीच दुकान काढणार आहे मेघनाच कवर प्लीज डीएम फॉर हर. गाईज होलसेल मार्केट नॉट रिटेल होलसेल तुम्हाला होलसेल रेट मध्ये तिच्याकडे कवर भेटून जाते तर तिच्याकडून घ्या. डिस्काउंट देऊया आपण 50% डिस्काउंट पण भेटेल गाईज प्रिंट होतं ते आणि त्याचं मार्केटिंग मी स्वतः यशस्वी पाटील करते. नाही का बस अवघड काय नाही खरंच मस्त होतं आणि असं नाही भेटलं मला मी ऑनलाईन बघितलं 350 रुपये होतं हिचे मम्मी पप्पा माझ्या जीवावरती पाठवलेत म्हणून नाहीतर हिला आताच मी लोहगडावरून खाली कसलं व्हायरल झालं ना तुम्ही 2 लाख घेतलं तर एवढं करायला लागलं पुण्यामध्ये आले मला एवढं ओके अजून तुम्हाला म्हणा विचार सांगतो की तो विषय तुला सांगतो. मी ते घ्यायला गेलो तो माणूस पण मराठी होता मग मी त्याला हे म्हणजे एवढे एकच मॅडम घ्या की तुमच्या म्हणलं मला अजून 16 कवर आहेत का म्हणलं एवढं मला म्हणलं होय होय अहो पण तुम्ही म्हटलं नाही का तुम्ही आणून द्या मी दुकान काय तो म्हणला मला साईडला दुकान टाका अजून एक कवर जर मला दिसलं तुझ्या बॅगेत नाही का वेडे तर मी तुला हे बघ सांगते. कंगवा इथे काही जुनाच कंगवा आहे त्या कवरची गादी घालून बाहेर झोप जा. थांबा आता ह्याच्यातलं नाही आहे ग नाही आहे विश्वासच नाही मैत्रिणीवर अजिबात नाही. हे क्यूट आहे हा ना आणि पण तुला कुठं बाळ आहे अरे बाई दुसऱ्या बाळासाठी नाही का घेऊ शकत छान आहे ना गाईस क्यूट आहे क्यूट हे आपण लहान असताना असलं का काय नाही? होतंच ना आम्हाला कॉटनचे ड्रेस घालायचे कॉटनचं पण सोडा दुसऱ्यात आम्ही वापरायचो हा मावशीची मोठी मुलगी आहे तिचा आणा तिला घाला अरे काय आमच्या घरात तरी सेपरेट असं घाललंच नाही इज्जतच नव्हती आपल्याला. अजून बी नाहीये हा याच्यावर तो ड्रेस 500 घालायचा. रुपये नक्की हो ग. 500 रुपये. हो सगळ्याचं मिळून ए नाही हिची 2 ए नाही थांब 3 पॅन्ट घेतल्या मी 1600 मी तुला गॅरंटी देऊ शकते ही पॅन्ट 500 ला वेबसीला तुला देणार पण नाही. आता मी सांगायला लागले ना 3 पॅन्ट घातले एकाकडनंच मग किती बिल झालं माहिती का 1600 एकवीसशे झालेलं हा आणि त्याला पहिल्या म्हटलं 1800 म्हटला आणि मॅडम पहिला म्हटला 2000 करा पण नाही भाई अगं. समज करू म्हणलं 2000 म्हणलेला त्यानं पहिला 2100 2000 रुपये म्हटला मला हिच्यावर रेट टाको हे सब बोगस आहे म्हणलं मेरे को याला दिखाव म्हणलं हे काय किती रुपये दिलाय याच्यावर जारा पण लिहितात ते हो हे बघा तुला का सगळं चूक म्हटलं काय म्हटलं चुकीचं आहे म्हटलं पहिल्या तर मी त्याच्याबरोबर तासभर गंडवली मग त्याला असं असं करत करत खरं दोन ए हाय ना ह्याच्यात आहे काय आणि मग त्याला गंडवलो तर 2 वैष्णवीचे मी मला जे आवडलेलं सगळ्यात तुला शेवटला दाखवतो काय ग? काय नाही माहिती 1650 ला काहीतरी हे तीन. गोळावणार हे कापड जरा पण चांगलं नाही 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 चांगलं आहे. असू दे म्हण की ग हे कापड चांगलं आहे हे कापड चांगलं आहे पण हे गोळा होणार आणि घरना मला म्हणला मध्ये गोळा होईल ए तू नकोच ग माझी ही वाली जीन्स
कुत्र्याचं म्हणून तुला कुत्र्याच चाल म्हणाल तो मला वेळ हाय. हिची चूक आहे ना मग माझं पैसे गेले चला दानपर शॉपिंग करून दे मला हे 2 चांगलं आहे. कितीला पडलं फायनल? 1650 तीन 1750. 1500लाच मागायला पाहिजे होतीस. होय ग पण ते नाही का 2100 सांगितलेला त्याने. असं कसं मी डायरेक्ट अगं तो सांगताना 5000 सांगेल. अरे वो ऐसा दगड़ रखे में ही नहीं बोला उसको ऐसा मारेगा मेरे को तो उधर वळकी का भी नहीं कोण लेंथला जरा जास्त आहे हा. हे वैष्णवीचे एक 2 हे एकच माझं आहे वैष्णवीला वॉश करू नकोस. मी तुला 1000 वेळा टेस्ट सांगतोय थांब हे पण किती रुपये असेल आता ते शेवटचं आमच्या आहे. दुकानात मिळते. शेवटच आहे हे घेतलं सोहमला त्याला पाहिजे तर मागितलेला ग सोहम तुला छान घेतलं आहे. काहीतरी. आणि माझ्यासाठी काही सगळ्यात फेवरेट गोष्ट जर काय आणली असेल तुम्हाला पालिश वाटेल वाटत ते पण हे बघा काय थोबाड पुडी माहितीये नीट वाव किती छान आहे हे. भारे ना वायपे कानपाडा पुडी एकटं होतं का त्याला टिंगूळ आलं तिथं मग ते घेतलं नाही मग हुडकून मग शेवटापर्यंत हे सापडलं आणि त्यात सांगितलं मला 250 रुपये सॉरी 150 रुपये सांगितलं ए चल म्हणलं पुढे गेलो 100 रुपये मिळालं तुला लाज कसं वाटत नाही मेघे? ओके अरे माणूस इचलकरंजी मधनं पुण्यात पहिल्यांदा आलोय मला या सगळ्यात हेच हवं. घाल मिरवजा पुण्यात माझ्या वेळेला माझ्या टाइमला असं असतं तुम्ही घातलेच असतात. पण असं काय नव्हतं. गाईस असं दाखवायचं. बकवास. नरडा दाबीन लक्षात ठेव तुला मला मारायची हिंमत हाय? सिंचनचा समोर कोणी माझा नवरा आहे तो जिजूशी नीट बोलायचं असल्या जिजूपेक्षा जिजू नसलेला बरा मला. कानपाडा पुढील असला क्यूट आहे फक्त त्याच्या भुयाला सारखं केलं अजून काय आणलं नाही? एवढं काय आणलं? तेवढंच जिरली आणि त्या मॅडमचं एक आहे आमच्या तिला ते काय पाहिजे होतं हे आलं जुडणे आवडली त्याच्यावरती काय लिहिलं? त्याच्यावर होतं पण मी कमी केलं कारण बारी 450ला 2 आणली हा हा 200 रुपये कसं आहे ग हे असं छान पण कसं आहे आहे हे. हे मस्त आहे. मागं नाही असं वालं आहे, असं वालं आहे. हा असं वालं आहे हे. हे मागं कुठं घालतेस? असं वालंच आहे. असंच आहे का ऐक ग हे बघा असं आहे सुंदर आहे. अखिल त्याच्या आधी मी एकदा घालू हे छान आहे खरंच छान हा? सुंदर आहे. हे काय ह्याच्यातला दुसऱ्या आणलं. सगळ्या ग. फुगडी बिगडी आमची नाही तुळशी बागेतून. तुला मला माहिती जायला आहे वेळ ना? नाही. माझं ऑफिस सुटते तुला त्यावेळी तुला माहिती आहे ना मी ज्वेलरी काय घेतलं नाही मी आता तुम्हाला नाही सांगू शकत गाईस तुला माहिती आहे मी काय घेतलं हो मग कशाला सांगा लागलेस पण माझी लई इच्छा होते समज तडपडत जूट पण मी नाही घेतलं गाईस माझ्यासाठी घेऊन यायचं. म्हणजे मी मला फक्त फुगडी पाहिजे होती ती इथं घालतो. घे सांग की घ्या ते 150 रुपये म्हणला कुत्रा घे म्हणलं तेवढं 80 रुपये आणायला वाढत ना मी आमच्या ये तो मेरे पास है. ये तो है. मेरे पास भी है दो वो है चाहिए मेरे को अभी ये वो लेंगे. जाते तो फिर एवढंच लिया इसका बिल तेरा को बता तू वही 4.5 रुपये काय नाही guys, माझा आपल्या एक प्रमोशनचा पैसा आहे त्यातले हाफ पैसे उठले हा, सांग सगळ्या गावाला नजरा लावू देत. कर ना जरा याची हिंमत नाही आपल्याला पाठी गणपती अप्पा आहे जरा सांग छान आहे ना सगळा संसार पण जरा जरा गोष्टी गायपी नाही बोलायचं थोड्या असं. थोड्या. नाही अगं इतकं मी तुम्हाला सांगतो गाईस आता हे पहिल्यांदा रिव्हील करायला लागलोय मी सगळ्यात पहिला पुण्याला गस किती सांगायला लागलाय की सगळ्यात आधी पुण्याला आलतो होलसेल सगळ्यात आधी DM. अगं ऐकून द्या की मला डीएम प्लीज. DM भेटलाय तर 50% ऑफ. मी सगळ्यात आधी पुण्याला आलतो का नाही गाईस तेव्हा मी कुठेतरी मॉलमध्ये गेलतो आणि वरती आणि तिने ते कानात सॉरी केसामध्ये घालायला काहीतरी वेळ होते काहीतरी तिने 160 रुपये सांगितली मी 150 रुपयाला घेतली 10 रुपये कमी करते बघा आता मी 200 रुपये कमी करते प्राऊड फील करते त्याच्यावर आमची पोरगी. अरे बट माणसाच्या आयुष्यातली पहिली पायरी असते ना होती माझ्या आयुष्यात तशी पहिली पायरी ती माझ्या आयुष्यात अशी पहिली पायरी आलीच नाही. ब्लॉग चालू आहे ब्लॉग हा क्यूट
अजून पण नाही माझ्याकडे काहीतरी दाखवायला. ओके तुम्ही नाही दाखवू Yes, शकत. okay, bye. हेच बघा रूमवर कधी पण व्हाईट कलरचं चप्पल घेताना ना हा कम्प्लीट व्हाईट नाही घ्यायचं. ऑफ व्हाईट Off घ्यायचं white घ्यायचं. तिथे नव्हतं फिरलो ढीग फिरलो एकच सापडलं कुत्र्याला घेतलं ना बाहेरचं बघ असलं वांड आहे मस्त हिल नाही बाबा सपाट हिल घालून घालून जिरली हे सॉकीची हे इकडे की मोबाईल घातली मोबाईल ए गप्प बस. हे छान. दुश्मन ना करे दोस्त रे मैं दुश्मन ही हूँ तेरी, दोस्त नहीं हूँ, मैं दुश्मन ही हूँ. सोमकडे गाडी कुठं आहे खरं? हे सायकल आहे ना उसके पास हे गाडीला खाली लावायचं असतं. सायकलच्या लावल तो खाली ज्या व्यक्तीवर आपलं सगळ्यात जास्त प्रेम सोहमवर आहे, खूप जास्त प्रेम आहे जीवापेक्षा जास्त प्रेम आहे. त्याला हे द्यायचं असतं. मग माझं सोहमवर खूप प्रेम आहे माझा भाऊ आहे इवडूडूसा ज्यांनी ब्लॉग बघत आहे ज्याच्यावर माझं पण खूप प्रेम आहे. म्हणकेला मॅडम काय आपल्या घर में नाही चलता ऐसा तुम्हाला तुला सांगतो काय सॉरी हे मी सांगायला लागले पण खरंच सॉरी आहे असं झालं कॉलेजमध्ये आमच्या आणि काय तशा मॅडम हा चांगले आहेत तसं स्वभावाला मॅडम? हा मॅम एवढं काय लाजायला? सर काय तर केलं असेल. आणि काय माहिती असं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आमचं सगळ्यात पहिला आम्ही जेव्हा भेटलेलो मॅडम ऍडमिशनच्या वेळेस आणि त्यांना असं वाटलं काहीतरी मग मी असं लेक्चरमध्ये काहीतरी बसलेलं आणि मॅम मला विचारलं अगं तुझे मिस्टर काय करतात मॅम कुणाचे मला मागं ती अजून मॅरिड होती ग तिला विचारते मी हा तूच असं मेघना मिस्टर काय करतात मॅडम नो मिस्टर मलाच मराठीत सगळंच आहे गेलं आणि नंतर मग म्हणलं अगं तुझं लग्न ठरलंय ना तुझ्या एंगेजमेंट झाल्या नाही हे मला म्हणते, तूच सांगितलंस मला म्हणलं मॅम नाही शपथ नाही मला गणपती शपथ जात झाले मग मला चक्कीच्या झाला अगं मी सगळ्यांना सांगितलं म्हणजे सांगायला लागले सर लोक माझे बघत असतील ब्लॉग तर माझं लग्न वगैरे काही ठरलं नाहीये कुवारी मुलगी आहे माझं 5 वर्ष काय लग्न होत नसते झालं घरातले बाहेर त्याच्यासाठी आग लावायला. पहिला 3-4 वर्षावर आलेली आता 5 वर्ष सांगते आडामाडा नको म्हणून मला पुढच्या 5 वर्ष. वर्षी कुणाच्या दम नाही लक्षात ठेवा माझ्यात आहे. नाही हे मी काय म्हणाले जोपर्यंत मी स्वतःचं घर घेताना तोपर्यंत मी लग्न करणार नाही विषय संपला मेरे को अकेले चाहिए उधर अलोन आय डोंट वांट एनीवन गाईज ज्यावेळी फर्स्ट टाइम आलेली इथेच राहिलेली आणि आम्ही 2 तासासाठी फक्त एक्झाम द्यायला गेलेलो जी आमची एक्झाम होती. त्या 2 तासात तिने एवढा गोंधळ घातलेला इतका गोंधळ घातलेला की तिला मी 15 फोन केला वायफाय घरला ये आणि माझा फोन त्यावेळी माझ्याजवळ नव्हता कारण मी एक्झाम मध्ये होते आणि ही रडत बसलेली लिटरली रडत बसलेली आणि माझा फ्लॅट काय एवढा मोठा नाही 1 BHK आहे तरी हिला भीती वाटत होती म्हणजे काय इन्सान आहे आणि म्हणे माझ्या फ्लॅट मध्ये मी एकटी पाहिजे. हे बघ. चला, मी जेवणाचं बघू आता. बघूया असं सांगू नको का मी काय करत आहे तुला करते. ती हेल्प खूप करते. चलो गाईज मी आता वेअर करून बघतो बाय बाय. Because तिचा आता फॅशन शो चालू होणार आहे सो तोही तुम्हाला बघायचा नाही, असेल नाही, प्लीज फिर कॉन्टॅक्ट तू मी. इंस्टाग्राम लाईक करेंगे पहिला अजून ह्याच्यासाठी एक गोष्ट डीएम मला करा सांगायची. ह्याच्यासाठी डीएम करा ज्यांना पाहिजे आय डोंट नो असं सही वेळ आहे का नाही पण मी जेवढे मेगीचे ब्लॉग किंवा रील जेवढे फोकसनं कॉन्सन्ट्रेटनं बघत नाही तेवढे मी कमेंट्स बघते कमेंट्स वाचते सो जे पण कमेंट्स करतात ते पॉझिटिव्हलीच करत जावा अशी माझी रिक्वेस्ट आहे आणि वॉर्निंग पण आहे. काय पण आवडतं बाबा कानपाडात जाळ्यान दूर काढण्यात येईल तुझ्या ती पॅन्ट फिराव जरा बाय गाईज